सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आज आपण श्री दासबोधातील दुसऱ्या दशकामधील समास तिसरा कुविद्या लक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. कु म्हणजे वाईट, कु उपसर्ग आहे. कुठेही लागला कोणत्याही शब्दाच्या अगोदर तर त्याचा अर्थ होतो वाईट, आणि त्याच्या विरुद्ध आहे सु. सु म्हणजे चांगला. समासाचं नाव आहे कुविद्या लक्षण. कुविद्या लक्षणे सांगण्यास आरंभ करताना श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 4था श्लोक आधारासाठी घेतला आहे. या अध्यायातून भगवान श्रीकृष्णांनी आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते या जगात 2 प्रकारचे चारित्र्य म्हणजेच शील असणारी माणसे असतात. एक दैवी संपत्ती असणारी आणि दुसरे आसुरी संपत्ती असणारे. आसुरीच्या विरुद्ध दैवी. दैवी आणि आसुरी संपत्ती. येथे संपत्तीचा अर्थ आपण जो घेतो धन पैसा तो नाही आहे, तर दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुण आणि आसुरी संपत्ती म्हणजे आसुरी गुण असा घेतला पाहिजे. आत्मबुद्धी निर्माण होण्यासाठी दैवी संपत्तीचे लोक पात्र होतात, तर देहबुद्धी घट्ट होण्यासाठी आसुरी संपत्तीचे लोक पात्र होतात. या समासात स्वामीजींनी जी कुविद्या लक्षणे आपल्याला सांगितली आहेत ती आसुरी संपत्तीची पिल्ले असून मानवी जीवनाचा सर्वनाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यात व्यक्तीचा नाश तर आहेच. आसुरी संपत्तीचा अंगीकार केल्याने व्यक्तीचा नाश तर आहेच, परंतु समाजाचाही घात आहे. म्हणून मनुष्याने आपल्याला सर्व बाजूंनी हीन करणारी ही लक्षणे टाळण्यासाठीच समर्थांनी त्यांचे वर्णन या समासात केले आहे. समर्थ सांगतात की सुसंस्कृत सभ्य सज्जन माणसाला न शोभणारी ही लक्षणे आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवावी, म्हणजे त्याचे अधिक वर्णन किंवा वर्गीकरण करण्याची काही आवश्यकता नाही. तरीसुद्धा अगदी थोडक्यात कुविद्येची लक्षणे सांगतो. ती लक्षणे अतिशय हीन व वाईट आहेत. शहाण्या माणसाने त्यांचा त्याग करावा, कारण ती लक्षणे ऐकली तरच त्यांचा त्याग करता येतो. म्हणून आता समर्थ आपल्याला कुविद्याची लक्षणे सांगतात. कुविद्येची लक्षणे कुविद्येच्या माणसात ठासून भरलेली असतात व त्याच्या प्रत्येक कृतीतून ती आपल्याला दिसत असतात. मनुष्य जन्माला येऊन तो स्वतःचे नुकसान करून घेतो, स्वतःचा नाश ओढवून घेतो. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतः आपल्या पायावर दगड पाडून घेतो. कुविद्येचा जो माणूस असतो त्याच्या अंगी अवगुणांची खाणच असल्याने कोणी त्याला उपदेश करू लागला, चांगला सल्ला देऊ लागला तर त्याला तो आवडत नाही, उलट तो त्रासून जातो. अशा मनुष्याच्या अंगी कोणकोणते अवगुण, दोष किंवा विकार असतात
हे सांगण्यासाठी स्वामीजी गीतेतील 16व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 4 आधारासाठी येतात. तो श्लोक असा आहे: दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. भगवान पार्थ म्हणजे अर्जुनाला उद्देशून सांगतात. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा, वृक्षपणा आणि चांगल्या कुटुंबात उच्च कुळात जन्म घेऊनही अज्ञान असणे ही आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषांमध्ये पुढील अवगुण दिसतात. या श्लोकाला अनुसरून याचा थोडा विस्तार केलेला आहे. एक एक अवगुणांचा विस्तार केलेला आहे. कसं आपण ओळखायचं? दंभ, दर्प म्हणजे काय? मी मोठा धार्मिक आहे असे बाह्य वेशावरून आणि आचरणावरून लोकांना भासवणे याला दंभ म्हणतात. पुष्कळ धन संपत्ती असणे किंवा आपला पिता, बंधू किंवा कोणी नातेवाईक हा मोठा अधिकारी असणे आणि यामुळे सामान्य माणसाच्या ठिकाणी जो मद निर्माण होतो त्याला दर्प म्हणतात. अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान आणि शीलसंपन्न माणसांचा धिक्कार करतो. त्याचप्रमाणे मीच उत्कृष्ट आहे असे मानणे म्हणजे कोप, क्रोध. कठोर, मर्मभेदक, मनावर आघात होईल असे बोलणे म्हणजे पारुष्य होय. ज्याप्रमाणे कुरूप माणसाला सुस्वरूप, हीन व्यक्तीला उत्तम, आंधळ्याला डोळस म्हणणे आणि कर्तव्य अकर्तव्याविषयीचे अज्ञान असणे हे 5 अवगुण कुलक्षणी माणसांमध्ये असतात. समर्थ पुढे सांगतात: काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विकल्प, विषाद, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, 3 प्रकारच्या ईषणा त्या अशा आहेत: लोकेषणा म्हणजे लोकांमध्ये प्रसिद्धीची हाव, वित्तेषणा म्हणजे पैशाची हाव आणि दारेषणा म्हणजे स्त्रियांबद्दलची हाव. त्यानंतर वासना, अतृप्ती, लोलंगता म्हणजे आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गावगुंडपणा करणे, सदैव मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपत्ती, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तरेवाईकपणा, कसं तरी काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदैव तक्रार करण्याचा स्वभाव आणि सवय. त्याचप्रमाणे उलटे सुलटे काम करायची सवय ही सर्व कुविद्येची लक्षणे आहेत. आपल्याला समर्थांनी थोडक्यात सांगितलेली आहेत, त्याचा विस्तार करायची आवश्यकता नाही. समर्थ म्हणतात की कुविद्या म्हणजे एक प्रकारचा मोठा रोगच आहे. कुविद्येचा माणूस कसा ओळखायचा त्याची आता लक्षणं सांगतात. कुविद्येचा माणूस हीन लक्षणी आणि कुरूप, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून तो अतिशय कंजूष असतो. तसेच तो आळशी असून खादाड, दुर्बळ असूनही अत्यंत उर्मट, लाथा झाडणारा, खूप लबाड आणि फटकून वागणारा असा असतो.
तो मूर्खही असतो, तापट, वेडपट असून वाचाळ, खोटा आणि अतिशय बडबड्या असतो. कुविद्येचा मनुष्य असा असतो की त्याला स्वतःला तर काही कळत नाहीच, पण तो दुसऱ्याचेही काही ऐकत नाही. स्वतःला काही येत नाही आणि दुसऱ्याकडूनही तो शिकत नाही. स्वतः काहीच करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासदृष्टीने तो निरीक्षणसुद्धा करीत नाही. असा मनुष्य अज्ञानी व अविश्वासू, भलभलते म्हणजे नको ते अर्थ काढणारा असा असून अनेक दोषांनी भरलेला असतो. तो स्वतः अभक्त तर असतोच, म्हणजे कोणत्याही देवाची भक्ती करत नाहीच, पण तो भक्तांचा द्वेष करणारा सुद्धा असतो. तो पापी, निंदा करणारा, स्वतः दुःखी कष्टी असून तो लोकांचा घात करणारा, हिंसाचारी, अनेक प्रकारचे क्लेश म्हणजे दुःख भोगणारा असून खूप निर्दयी असतो. तसेच तो अतिशय हीन बुद्धीचा असून ढोंगी, दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असूनही वाईट कर्मे करणारा, कृपण, तसेच अधर्मात रमणाऱ्या वासनेचा असतो. तो मनुष्य हीन ध्येयाचा असा असून मोठा गर्विष्ठ असतो. वाह्यात असून फाटे फोडणारा असतो, निरर्थक बडबड करणारा, स्वतः दुर्दैवी आणि लोकांना ज्ञानामृत पाजणारा असतो. तसेच तो अतिशय भित्रा असून उद्धट, कुच कामाचा, पोकळ, ऐट, तोरा मिरवणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या मोठमोठ्या बाता मारणारा असतो. कुविद्या लक्षणी मनुष्य हा कमी दर्जाचा असून अहंकारी असतो. विषयासक्त असून अतिशय व्यसनी, अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट आचरण करणारा असतो. अभिमानी असून बंधन न पाळणारा, विकारांचा अधीन गेलेला, खोटा, अपकारी, अवलक्षणी आणि सर्व प्राणीमात्रांचा तिरस्कार करणारा असतो. त्याची बुद्धी सुमार म्हणजे बेताचीच असते, परंतु तरीही तो वाद घालणारा असतो. भिकाऱ्यासारखा असून मर्मभेदक, टोचून बोलणारा असतो. संशययुक्त बोलणारा असतो. धूर्त, कपटी असतो. तसेच लोकांना वाईट शब्दांनी दुःख देणारा असतो. असा मनुष्य बंधन न पाळणारा, निर्लज्ज, पैशाची ओढाताण असून दुष्ट प्रवृत्तीचा आणि ढोंगी, दांभिक असून अतिशय उच्छृंखल, मनमानी करणारा असा असतो. दुसऱ्याच्या मनाला बोचेल असे कठोर बोलणारा, कर्कश आवाजात दुसऱ्याच्या अंगावर ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा, एखाद्याला दुःख होईल अशा पद्धतीने झोंबेल असे बोलणारा, क्रूर, निष्ठुर, दुरात्माच असतो. तो दुसऱ्याचे न्यून म्हणजे कमीपणा किंवा व्यंग उघड करणारा, घातकी बोलणारा. त्याचं बोलणं कसं असतं समोरचं सांगतात. घातकी बोलणारा, अशुभ बोलणारा, क्षणोक्षणी बोलणे बदलणारा, म्हणजे आपले बोलणे सारखे बदलतो, पालन करत नाही त्याचे. द्वेषाने बोलणारा, असत्य भाषण करणारा, बाष्कळपणे बोलून लोकांचा धिक्कार करणारा असा तो असतो. तो खूप कपटी, वाकड्या बुद्धीचा, कुटील, आतल्या गाठीचा, क्षुद्र मनाचा, मनातल्या मनात कुढणारा, अंगचोर म्हणजे कामचुकार, द्वाड, रागीट, पापमार्गाने म्हणजे वाईट मार्गाने द्रव्य धन मिळवलेला व अत्यंत टवाळखोर मनुष्य असतो. त्याचप्रमाणे तो तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित असलेला,
म्हणजे फेफऱ्या येणारा व ज्याच्या अंगात भूत पिशाच संचार करतात असा तो असतो. असा हा कुविद्येचा माणूस, कुलक्षणी माणूस आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्राह्मण हत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित, महापातकी आणि भ्रष्ट असतो. तो सर्वच बाजूंनी, सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून अयोग्य, वाईट तर्क करणारा म्हणजे कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, परस्त्रीशी रमणारा, नरकात जाण्यास योग्य, आततायी, उतावीळ आणि वाचाळ असतो. कुलक्षणी माणूस संशयग्रस्त, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने वागणारा, जनरहाटी म्हणजे जी रीत आहे, जगाची पद्धत आहे ती मोडणारा, नित्य शोक करणारा म्हणजे तो सदैव शोकात बुडलेला असतो, चहाडखोर, व्यसनी, आपापसात भेद निर्माण करणारा म्हणजे फूट पाडणारा आणि मोठा हट्टी स्वभावाचा असतो. शिवाय तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, अस्वच्छ, लोकांची मने चाळवणारा, कवडी चुंबक, लोचट, हावरट, स्वार्थी, स्वैर वर्तनाचा, घट्टमुठीचा म्हणजे परोपकारासाठी काहीही न देणारा, शिरजोर आणि दुसऱ्यांचे चांगले धैर्य पाहू न शकणारा असा तो असतो. तो खूप लबाड, बेअकली, भ्याड, बेपर्वा, नको ते डोके खुपसणारा, लुडबुड्या, लफंगा, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू लंपास करणारा असतो. तो स्वैराचारी, मोकाट वागणारा, चटोर, चावट, वात्रट, कुभांड रचणारा, गाजावाजा करणारा, उद्धट, विषयांच्या आहारी गेलेला, जे पंचविषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या आहारी गेलेला, स्वजातीतून भ्रष्ट झालेला, वाईट बुद्धीचा असा असतो. एवढेच नाही तर स्वामीजी सांगतात, तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, घरांना खणती लावून धन शोधणारा, घातकी, भोंदू, बाहेरख्याली, मोहिनी विद्येने इतरांना भुलवणारा, चेटूक करणारा असा असतो. तसेच तो निशंक, बेशरम, निलाजरा, कळलाव्या, निरुद्योगी म्हणजे रिकामटेकडा, अंगाने धष्टपुष्ट पण धटिंगण, चिवट, अक्षरशत्रू म्हणजे अगदीच अशिक्षित, अडाणी, खट्याळ, नाटकी, भांडकुदळ आणि विकारी प्रवृत्तीचा असतो. तो उतावळ्या स्वभावाचा, उगीच एखाद्यावर आळ घेणारा, अनाचारी, दुराचारी, आंधळा, पांगळा, खोकल्याने बेजार झालेला, थोटा म्हणजे हात नसलेला, बहिरा, दमेकरी, अनेक रोगांनी जर्जर झालेला असूनही ताठा म्हणजे गर्व न सोडणारा. त्याचप्रमाणे तो विद्याहीन, वैभवहीन, कुलहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, भाग्यहीन असा भिकारीच असतो. हीन याचा अर्थ नसलेला, विद्याहीन म्हणजे विद्या नसलेला, वैभवचा अर्थ वैभव नसलेला, लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नसलेला असा अर्थ याचा. असा मनुष्य आणखीन कसा असतो? युक्तिहीन, बलहीन, बुद्धिहीन, आचार नसलेला म्हणजे आचरण नसलेला, आचारचा अर्थ आचरण आहे,
त्याला उपसर्ग लावले सत आणि दु की सदाचार आणि दुराचार होतो. आचार नसलेला, विचार नसलेला, क्रियाहीन म्हणजे कोणती कृती न करणारा. आपण आत्ता ऐकलं रिकाम टेकडा असतो. सत्वहीन, विवेकहीन, संशयी, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन आणि विद्रूप कुरूप असतो. आणखी कसा असतो कुलक्षणी माणूस? समर्थ सांगतात कुलक्षणी मनुष्य भक्तिहीन म्हणजे भक्ती नसते त्याच्या अंतःकरणात, भाव नसतो, भावहीन, ज्ञानहीन म्हणजे ज्ञानही नसते, वैराग्यहीन, शांतीहीन, क्षमाहीन, थोडक्यात सर्वहीन, कुठल्याही प्रकारचा गुण नाही, सगळेच अवगुण. म्हणून आपण सुरुवातीलाच ऐकलं की असा मनुष्य म्हणजे अवगुणांची खाणच असतो, अवगुणांचा भांडारच असतो, अगदीच क्षुद्र असतो. अशा माणसाला वेळ कळत नाही, प्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास करणे जमत नाही, मैत्री कशी करावी, चांगल्या माणसांशी मैत्री कशी करावी ते त्याला कळत नाही, सारांश त्याला काहीच कळत नाही, असा तो अभागी असतो. समर्थ सांगतात असे अनेक प्रकारचे दोष त्या मनुष्याच्या ठिकाणी असतात. तो सर्व वाईट लक्षणांचे कोठारच असतो. याप्रमाणे स्वामींनी सांगतात पुढे, कुविद्येचा माणूस आपण या लक्षणावरनं ओळखावा. येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत त्यांचा त्याग करावा हेच चांगले. उगीच अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे आपल्यामध्ये जर असतील तर आपण ती सोडली पाहिजे, त्याग केला पाहिजे. उगीच हट्टाला पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे हे काही योग्य नाही, हे आपल्या प्रगतीच्या दृष्टीने चांगलं नाही. त्यामुळे आपली अधोगतीच आहे, आपली आध्यात्मिक वाटचाल खंडित करणारी आहे. म्हणून आपल्यामध्ये यापैकी काही अवगुण असतील तर आपण त्याचा त्याग करायला पाहिजे आणि ते ओळखले पाहिजे कशा आहेत आपल्यामध्ये. याच्याकरता समाज लिहिलेला आहे कुविद्या लक्षण. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 2ऱ्या दशकाचा कुविद्या लक्षण हा 3रा समाज पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.